सर्व संत महंतांच्या चरणी लीन होऊन आज हा सामाजिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या हस्ते। आजपासून हे जनतेसाठी खुलं झालेलं कार्यालय। इथं काय भाषण होणार नाही, कारण आता आपली बैठक आहे अंतरवालीत, पण बैठकीला 1 वाजणार आहे असा अंदाजा लागला, कारण लांबून लांबून यायच्यात आणि ही वेळ 2ची होती कार्यालयाची। म्हणलं मग लवकरच करून घ्या, कारण तिकडं बैठकीत उठले तिकडंच जर 4 वाजले तर इकडं कसं व्हायचं, म्हणून हे उद्घाटन थोडं आपण अगोदर घेतलं। आणि इथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे जातवान मराठे सर्व बांधवांना, सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना मी मानाचा जय शिवराय करतो। सगळ्या पत्रकार बांधवांना मानाचा जय शिवराय, तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही 13 महिन्यापासून तुम्ही सुद्धा तुमच्या खांद्यावरती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही धुरा सांभाळली, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठा समाजाच्या वतीने पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो। हे कार्यालय फक्त सामाजिक हे लक्षात असू द्या। या कार्यालयातून राजकारण चालणार नाही। ते राजकारण येईल जाईल, होईल पडन, निवडून येतील, काय कोणाच्या धुऱ्या कुंकड व्हायचे ते होऊ द्या। हे कार्यालय समाजासाठी अखंड सुरू राहणार आहे। इथं फक्त समाजाचे प्रश्न सोडले जाणार आहेत। या कार्यालयात येणाऱ्या माणसानं फक्त सामाजिक प्रश्न घेऊन यायचे, त्याच्यावर एक तुमचा मुलगा म्हणून सोडवण्याचं ताकदीनं रात्रंदिवस मी काम करणार। इथं फक्त समाज म्हणूनच यायचं। इथं पक्षाच्या नेत्याचं जरी काम असलं तर म्हणतो, त्याला तर गरजच नाही, पण असलं तर त्यांनी मराठा समाज म्हणून इथं यायचं। या कार्यालयात त्यांनी फक्त समाज म्हणून यायचं, त्याच्यासाठी दरवाजे कधी खुले। इथं राजकीय शब्द काढायचा नाही। एक कार्यालय असं देशाच्या पाठीवर पाहिजे, राज्याच्या पाठीवर पाहिजे, त्याच्या आत माणूस जर गेला तर बाहेर त्याला कधी शंका नाही आली पाहिजे की इथं राजकीय चर्चा होणार आहे। इथं पाऊल ठेवलं, आपला शत्रू जरी असला राजकारणातला मराठ्यातला, आपल्याला घाण घाण शिव्या देणारा जर इथं आला तर तो समाज म्हणून त्याला आत घ्यायचं, त्याला इथं दुखवायचं नाही, असं हे छत्रपती भवन आहे। या भवनमध्ये तिला नाव आपण छत्रपतीचं दिलंय। इथं ना जात आहे ना मराठा, याला नाव छत्रपती भवन दिलंय म्हणल्याच्या नंतर इथं सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम होणार, इथं राजकीय काम होणार नाही। उद्यापासून इथं येणारा प्रत्येक माणूस, गरीब शेतकरी असेल, त्याने जर या कार्यालयात अर्ज आणला, त्याचं सोडवण्याचं काम या भवनातून होणार आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचं काम करायचं। मग तो शेतकरी असू द्या, तो डॉक्टर असू द्या, तो वकील असू द्या, तो शिक्षक असू द्या, तो पोलीस असू द्या, तो महसूलचा तलाठी असू द्या, तो तहसीलदार असू द्या, कर्मचारी असू द्या, अंगणवाडी सेवक असू द्या, शेतमजूर असू द्या, राजकारणी मराठा असू द्या किंवा सामाजिक मराठा असू द्या, कोणाचे भांडणं असले, वादविवाद असला तरीही या ठिकाणाहून एका ताटात जेवायची व्यवस्था आपण या कार्यालयातून करायची। या कार्यालयातून फक्त कामं होणार, कोणता शासकीय अधिकारी काम करत नाही। ते काम इथं अर्ज आला की त्याच्यावर सोडवण्याचं काम केलं जाणार। इथं कोणता शेतकऱ्यांच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम केलं जाईल। इथं विद्यार्थ्यांचं काही ॲडमिशनच्या अडचणी आहेत, कोणाच्या नोकऱ्याच्या अडचणी आहेत, कोणाच्या विद्यार्थिनीच्या आहेत, कोणाच्या कॉलेजच्या आहेत, कोणाच्या शाळाच्या आहेत, कोणाच्या दुःखाच्या आहेत, कोणाच्या सुखाच्या आहेत, ते या कार्यालयातून सोडवले जाते। कोणाला काय सुख दुःख आहे, इथं फक्त सामाजिक कामं केले जाते, त्याच्यासाठी हे कार्यालय। नसतं असं होतं, त्या राजकारणाच्या नादात पडापडी झाली किंवा निवडून आलं तर लोक ते कार्यालयाला कुलूप लावून टाकेल, कारण त्याचा उद्देश असतो त्याला निवडून येणं किंवा स्वार्थ, आणि ते सफल नाही झालं तर त्या कार्यालयाला अर्थ तो देत नाही। म्हणून इथं हे 24 घंटे सुरू राहणारे, पडलं तरी बी आणि पाळलं तरी पण।
हे फक्त आणि फक्त